2026-2027 मध्ये नाशिकला कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवरती तयारी सुरू आहे। जवळपास 15,000 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। बघूयात यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा विकास कसा होणार आहे। याच महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रयागराज असं सजलंय। हजारो कोटी खर्चून शहराचं रुपडं असं पालटलंय। नाशिकमध्ये आणखी 2 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आत्तापासून तयारी सुरू झाली आहे। धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा पार पडतो। कुंभाला मोठं धार्मिक महत्व असल्यानं केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून भरघोस निधी दिला जातो। या निमित्त शहराचा चेहरा मोहरा बदलत असतो, त्यामुळे शहर देशाच्या पटलावर एका वेगळ्या उंचीवर जात असतं। त्याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांनी 15,172 कोटींचा आराखडा तयार केलाय। कुंभमेळा निमित्त कोणत्या विभागाचा किती आराखडा? सार्वजनिक बांधकाम विभाग 3,952 कोटी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग 1,250 कोटी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मलनिस्सारण विभाग 2,933 कोटी, विद्युत विभाग 1,85 लाख, घनकचरा विभाग 2,38 लाख, सार्वजनिक आरोग्य विभाग 5,55 लाख, आपत्ती व्यवस्थापन विभाग 29,50 लाख, उद्यान विभाग 56 कोटी, नाशिक सिटी लिंक 7,94 लाख, यांत्रिकी विभाग 16 कोटी, पशुवैद्यकीय विभाग 55,82 लाख, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग 1 कोटी, मिळकत आणि भूसंपादन विभाग 5,426 कोटी, मनुष्यबळ आणि सल्लागार शुल्क 430 कोटी, एकूण रक्कम 15,172 कोटी। अयोध्यामध्ये तसा एक त्यांनी चांगला रामकाल कॉरिडोरचा केलेला आहे काम, बनारसमध्ये झालेला आहे, उज्जैनला झालेला आहे। तर त्याच धर्तीवर आपल्याला इथे पण एकदम दर्जेदार काम करायचे आणि ते कुंभसाठी आणि कुंभ नंतर पण खूप टुरिस्ट इथे येतील त्या बघायला। तर त्या धर्तीवर आपल्याला पुढे प्लॅनिंग पण करायची आहे आणि यासाठी जे प्रोसेस आहे ते आता सुरू करायचे आहे, तशी सूचना आम्हाला दिली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। विकासाची अनेक कामं मार्गीही लागतील, मात्र ज्या गोदावरी नदीमध्ये साधू संत शाही स्नान करतील ती गोदावरी स्वच्छ ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान पालिकेसमोर असेल। धक्कादायक बाब म्हणजे एसटीपी मधून बाहेर पडणारं पाणी स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे। दुर्गंधीयुक्त आणि तेही फेसाळलेलं पाणी गोदावरीमध्ये सोडलं जातं। भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची सध्या जी दुर्दशा झालेली आहे ती आपण सध्या बघूयात। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांच्या माध्यमातून गोदावरी नदीचं जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे, अशा स्वरूपाची माहिती दिली जाते। इतकंच काय तर या सगळ्या दरम्यान एसटीपी प्लांट नव्यानं करण्याचा देखील प्रयत्न या सगळ्या काळामध्ये आहे। मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर ही गोदावरी नदी आहे आणि याच गोदावरी नदीमध्ये एसटीपी प्लांटचं जे पाणी आहे ते अशा स्वरूपाचं यामध्ये सोडलं जातंय। भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीमधील रामकुंडावर कुंभमेळा पार पडतो। त्रिवेणी संगम असलेल्या रामकुंडावर आजही प्रदूषण असल्यानं मूळ प्रवाह पुनर्जीवित करण्याचा आग्रह गोदाप्रेमी देवांग जानी यांच्याकडून केला जातोय। गटाराचं पाणी नदीत सोडू नये, गोदावरी नदी कॉन्क्रीट मुक्त करावी अशी मागणी सुद्धा होती। सिंहस्थ कुंभमेळा भरायच्या आधी जो भरघोस निधी जो येणार आहे तो गोदावरीच्या नावाखाली येणार आहे।
गोदावरीसाठी तो निधी येणार आहे. पण येणारा निधी आपण कसं आहे फक्त ब्युटिफिकेशनसाठी आणि सौंदर्यीकरणच्या नावाखाली फक्त विद्रुपीकरण करत चाललेलो आहे. कुंभमेळ्याचा जो काही निधी येणार आहे त्या निधीमधनं गोदावरीचं पुनरुत्थान, गोदावरीचं पुनर्जीवन, गोदावरी नदीची काँक्रिटीकरण मुक्ती, गोदावरी नदीचं प्रदूषण मुक्ती आणि अरुणा नदीचं पुनर्जीवन, कमीत कमी इंद्रकुंडपासून ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी पुनर्जीवित केली पाहिजे. 12 वर्षांनी कुंभमेळा येणार म्हटलं की शहरामध्ये विविध विकासाची कामं होतात. या संदर्भात नाशिककरांनी सुद्धा काही सार्वजनिक हिताच्या बाबींची अपेक्षा व्यक्त केली आहे. याच्याने वेगवेगळे टुरिस्ट आणि लोकांना यायचा एक मौका मिळतो नाशिकला. आणि जी आपली गोदावरी नदी आहे त्याला अजून आपण स्वच्छ करून चांगला त्याचा दर्शन करू शकतो आपण तिथं. नाशिककर म्हणून आपलं एक अशी इच्छा आहे की आपलं एक मेन म्हणजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. जे नदी प्रदूषित झालेली आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, तिचं प्रदूषण आपण टाळलं पाहिजे. जे मेन आपलं MIDC आहे ती आपली नाशिक ती वाढली पाहिजे. मुख्यतः गावातले जे रस्ते वगैरे आहेत ते व्यवस्थितपणे झाले पाहिजे. पाण्याचा प्रश्न पण व्यवस्थितपणे सुटला पाहिजे. गोदावरी नदीचं जे पावित्र्य आहे, गोदावरी नदीमध्ये जे निर्माल्य टाकलं जातं याच्यासुद्धा काहीतरी एक योजना असली पाहिजे. आगामी काळामधील नाशिक त्र्यंबकचा कुंभमेळा राष्ट्रीय स्तराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. उत्कृष्ट स्वरूपाचा कुंभमेळा पार पडावा यासाठी राज्य सरकारने विशेष पुढाकार घेतलाय. दर आठवड्याला आराखड्यावर खल होतं, निधीबाबत सुद्धा कटछाट होतीये. त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रत्यक्षात काय अंमलात आणलं जातं ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असते. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.